पुण्यातील जैन बोर्डिंग हे प्रकरण ताजं असतानाच आणखीन एक मोठं प्रकरण समोर आलं आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 40 एकर भूखंडाचा एक प्रकरण समोर आलं आहे आणि यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडचणीत आले आहे। नेमकं हे प्रकरण काय हे आपण माझा सहकारी अनिकेत निंबाळकर याच्याकडून समजून घेणार आहोत। अनिकेत, हे नेमकं प्रकरण काय आहे? अक्षय, हे प्रकरण असं आहे की पुण्याचा जो कोरेगाव पार्क आहे सर्वात हायफाय एरिया म्हटला जातो, महागडा एरिया म्हटला जातो। या एरियामध्ये 40 एकर चा एक भूखंड होता आणि हा भूखंड चा व्यवहार झाला। बरं, आता हा व्यवहार पुन्हा बरं झाला तर अमेडिया नावाची एक कंपनी आहे, या कंपनी सोबत तो व्यवहार झाला। म्हणजे ही कंपनी कुणाची, जेव्हा याच्या खोलात गेल्यानंतर असं समोर आलं की अमेडिया नावाची कंपनी ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची आहे। त्याच्यासोबतच त्यांचे जे नातेवाईक आहेत दिग्विजय सिंह अमरसिंह पाटील, तर त्यांच्या मालकीची म्हणजे त्या दोघांच्या मालकीची ती कंपनी आहे आणि त्या कंपनीने ही 40 एकरचा भूखंड हा विकत घेतलाय। बरं, हा भूखंड विकत घेताना आता कोरेगाव पार्क, जसं आपण म्हणालो, कोरेगाव पार्क हा पुण्याचा सगळ्यात हायफाय एरिया आहे, त्यामुळे इथल्या जमिनीचे दर हे गगनाला भिडलेले आहेत। म्हणजे ते काही असे कोटी असे नाही, ते 100 कोटी, 1000 कोटी, लाखो कोटी अशा घरात आहेत। तर ही जमीन आहे किती कोटीची, तर ही जमीन विकत घेतली आहे 300 कोटीला, पण ही आहे सरकारी किंमत, पण वास्तवात ही जमिनीची किंमत 1800 कोटी असल्याचं सांगितलं जाते। आता मग 1800 कोटीची जमीन 300 कोटीला घेतली जाते की नेमकं बाबा इतक्या स्वस्त दरात किंवा इतक्या अतिशय आपण त्याला म्हणू शकतो की अगदी कवडीमोल किमतीने कशी काय विकत दिली गेली किंवा ह्याचा व्यवहार कसा काय झाला। तर हे जेव्हा माध्यमांमध्ये आलं त्यानंतर मग पार्थ पवार हे नाव पुढे आलं, मग पार्थ पवारांनंतर दिग्विजय सिंह पाटील यांचं नाव पुढे आलं। मग त्यामुळे मग बाबा ह्या प्रकरणाशी राजकीय हितसंबंध जोडलेले आहेत आणि ते सत्ताधारी पक्षांशी निगडीत हे नेते असल्यामुळे किंवा ही नावं असल्यामुळे बाबा याच्यासाठी सरकारने यांना सवलत दिली का किंवा मग याच्यामध्ये आपण म्हणतो ना या व्यवहारामध्ये गैरव्यवहार झालाय का, अशा बातम्या समोर आल्या। आता आपण सिस्टमॅटिकली समजून घेऊ की नेमकं काय काय झालंय। अमेडिया नावाच्या कंपनीने हा भूखंड विकत घेतला, त्यानंतर हा भूखंड किती रुपयाला विकत घेतला, 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जातंय। तसं कागदोपत्री दाखवण्यात आलेलं आहे आणि पण मूळ किंमत किती आहे तर 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं बोललं जातंय। आता या प्रकरणामुळं आता कसं झालेलं आहे, आता जेव्हा पार्थ पवार, दिग्विजय सिंह पाटील यांची नावं जेव्हा समोर आली त्यावेळेस बाबा ह्या व्यवहारासोबत संशय निर्माण केला गेला। तर मग आता बाबा याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटीचा एक मुद्दा आला की बाबा यांना स्टॅम्प ड्युटी किती बसली, बाबा या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी किती झाली, सरकारला या व्यवहारातून किती पैसे मिळाले किंवा जी एक लीगल प्रोसेस आहे ती कशी झाली, याबाबतही डिटेल्स आता समोर आलेले आहेत। तर असं म्हणजे हा व्यवहार करताना ही जमीन माहिती व तंत्रज्ञान उद्योगासाठी घेत असल्याचं या कंपनीने दाखवलेलं आहे, यांच्या कंपनीने दाखवलेलं आहे। आणि मग हा व्यवहार जर माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगासाठी घेत असेल तर महाराष्ट्र सरकारचं एक धोरण आहे, त्या धोरणानुसार बाबा अशा उद्योगांना एक आपण म्हणू ना वाव मिळावा किंवा अशा उद्योगांना उत्तेजन मिळावं यासाठी काही सवलती दिल्या जातात। तर माहिती व तंत्रज्ञान धोरण नेमकं काय सांगतं, तर माहिती व तंत्रज्ञान धोरणात असं म्हटलेलं आहे की जे माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला उत्तेजन मिळावं त्यासाठी त्यांना सवलत दिली जाते, तर या सवलतीचा तिथे वापर करण्यात आला आणि त्यातून हा व्यवहार पूर्ण झाला असं सध्या समोर आलेलं आहे। अक्षय, तर नेमकं ही जमीन कोणाची आहे अनिकेत, आणि हे जमीन जे मालकांचे आहे त्यांनी सुद्धा गंभीर आरोप केले। हा, आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की कागदोपत्री असं दाखवलं आलंय की पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर शीतल तेजवानी यांच्या कंपनी सोबत हा व्यवहार झाल्याचं दाखवलं गेलेलं आहे। पण तसं पाहायला गेलं तर ही जमीन आहे मूळ महार वतनाची। आता महार वतनाची जमीन ही व्यवहार विकता येत नाही किंवा तिचा व्यवहार करता येत नाही असं सांगितलं जातं। आता वतनधारक जमीन असल्यामुळे या जमिनीची किंमत जर विकण्यास काढली तर या जमिनीच्या किमतीचा जो काही भाग सरकारला नजराना स्वरूपात द्यावा लागतो। आता तसं या व्यवहारात झालेलं दिसत नाही, कारण कागदोपत्रांमध्ये तसा उल्लेख झालेला नाही। त्यामुळे आता ह्या जमिनीचे जे मूळ मालक, आता कागदोपत्री काय दिसतंय तर त्या कागदोपत्री असं दिसतंय की गायकवाड
प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमीन मालकांसोबत खरेदी खत केलंय. ओके, म्हणजे पण आता हे खरेदी खत करताना आपण कुठल्याही जागेचा व्यवहार करताना याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण कशी होणार आहे या संदर्भात डिटेल्स दिलेले असतात. मग ते कसे असतात, चेक, NEFT, परत तो बँकेचे पुरावे, त्याबाबत माहिती दिलेली असते. पण ह्या दस्तऐवजात तशी कुठलीही नोंद नाही. त्यामुळे बाबा या दस्तऐवज किंवा या व्यवहाराच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. पण ही मूळ जमीन आहे महार वतनाची. आता त्या संबंधितही अपडेट समोर येत आहेत की ती लोक आता समोर येऊन बोलायला लागलेली आहेत. जमिनीबाबत ते म्हणजे जमिनीच्या व्यवहारावरतीही शंका उपस्थित करतायत. तर सध्याच्या घडीला तरी कागदोपत्रीमध्ये पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर शीतल तेजवानी यांचं नाव त्या कागदपत्रांमध्ये दिसत असलं तरी मूळ कागद झालाय हा गायकवाड आणि 274 जमीन मालकांसोबत. ओके, तर यावरून आता आणखी नेमकं काय आरोप प्रत्यारोप विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलेले आहे? आता कोणतंही प्रकरण जेव्हा राजकारणाशी निगडीत असतं तेव्हा आरोप प्रत्यारोप होत असतात अक्षय. त्याचप्रमाणे पार्थ पवार यांचं नाव जसं समोर आलं त्यानुसार तेवढ्याच वेगाने राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून याच्यावर काही प्रश्न उपस्थित केले. मध्यंतरी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सर्व फुकटच लागतं, मग तुम्ही का 300 कोटीला 1800 कोटी जमीन तुम्ही का 300 कोटीला विकत घेतली असा आरोप, म्हणजे अशी त्यांनी टीका केली अजित पवारांवर. आणि त्यानंतर मग आता सर्व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. पण इथे एक मुद्दा समजून घ्यायला पाहिजे की उद्योग मंत्री उदय सामंत यांची जी प्रतिक्रिया आहे फार बोलकी आहे. म्हणजे आता आपण असं समजू की ठीक आहे, हा व्यवहार या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी आहे किंवा हा व्यवहार कायद्याला धरून झालेला आहे असं आता सध्या तरी दिसते कागदोपत्री. म्हणजे तसं ते पार्थ पवार यांनी पण जी प्रतिक्रिया दिली माध्यमांतून, प्रत्यक्ष नाही दिली पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी त्या टीमकडनं ती प्रतिक्रिया आली की बाबा हे त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत दानवेंचे. आणि आपण पार्थ पवारांची जी प्रतिक्रिया आहे लास्टला घेऊ. पण उद्योग मंत्री जे आहेत त्यांच्याशी निगडीतच, त्यांच्या खात्याशी निगडीत आहे. पण जेव्हा पार्थ पवार यांची प्रतिक्रिया आली त्याच्यानंतर उद्योग मंत्रींची जी प्रतिक्रिया आहे ती फार बोलकी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की कोणत्याही व्यवहारात जेव्हा सवलत द्यायची असते तेव्हा ही सवलत कोण देतं, तर मंत्रिमंडळाची एक उपसमिती असते आणि त्या उपसमितीचे प्रमुख कोण असतात, तर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीस यांनी जर हा व्यवहार त्या थ्रू झाला असेल किंवा तसा झाला देवेंद्र फडणवीसांच्या उपसमितीने जर सवलत दिली असेल तर याच्यामध्ये अनियमितता नाही असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठासून म्हटलेलं आहे. तर त्याचबरोबर पार्थ पवार यांनी पण हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. त्यामुळे आता हे जे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत तर ह्या पार्थ पवारांनी नेमकं काय म्हटलंय? पार्थ पवारांनी प्रत्यक्ष समोर माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही, पण त्यांच्या टीमने हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. जे काही व्यवहार झालेला आहे हा पारदर्शी आहे, याच्यामध्ये कुठली अनियमितता नाही आणि कायद्याला धरून आहे असं पार्थ पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. आता या प्रकरणात नेमकं आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका मांडतात, कारण त्यांच्या मुलाशी निगडीत हे प्रकरण आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. तसंच या प्रकरणात नेमकं पुढे काय घडामोडी घडतात हे आपण जाणून घेणार आहोत. अशाच घडामोडी पाहण्यासाठी माय महानगर चॅनलला सबस्क्राईब करा, आम्ही कमेंट करायला विसरू नका.